जंतर मंतरवर गेल्या 34 दिवसांपासून तरुण रस्त्यावर उतरलाय। डोळ्यात डॉक्टर बनण्याचं, अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन आलेला हा विद्यार्थी वर्ग आज भर उन्हात, पावसात, थंडीत हक्कासाठी तासनतास घोषणा देतोय। देश हादरून सोडणारा नीट पेपर फुटीचा घोटाळ्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। सरकार आणि विद्यार्थ्यांमधील कोंडी काही सुटतच नाहीये आणि सुटायचं नाव देखील घेत नाहीये। पण याच वादाच्या धुमश्चक्रीत आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। नरेंद्र मोदी यांनी थेट एक्सवर पोस्ट करत एक मोठा निर्णय जाहीर केलाय आणि दुसरीकडेच राजकीय वर्तुळात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची जोरदार चर्चा रंगली आहे। नक्की काय घडतंय जंतर मंतरवर? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणते मोठे आदेश दिलेत आणि या 34 दिवस उलटूनही विद्यार्थ्यांचा राग अजूनही शांत का होत नाहीये, तेच सगळं काही जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। मंडळी, विषय एका दिवसाचा नाहीये। आज 34 दिवस झालेत। 34 दिवस म्हणजे 1 महिना उलटून गेलाय। पण देशाचं भविष्य घडवणारे विद्यार्थी अभ्यासाचं पुस्तक सोडून दिल्लीच्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेत आणि मागणी एकदम सोपी आणि साधी सरळ स्पष्ट आहे की नीट पेपर लीक प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी। या ढिसाळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा। पण अडचण अशी आहे की 34 दिवस झाले तरी सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही यशस्वी चर्चा किंवा संवाद झालेला नाहीये। विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि सरकारकडून अजूनही कोणतीही ठोस तोडगा निघताना दिसत नाहीये। मंडळी, या आंदोलनात केवळ सामान्य विद्यार्थीच नाही तर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटना आणि आंदोलक या अन्यायाविरोधात एकत्र आलेत। केंद्र सरकारच्या कारभारावर आणि परीक्षेवरील सावट भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी एक अनोखा आणि आक्रमक मार्ग निवडलाय। विरोधक, विशेषतः राहुल गांधी यांनी या नीट पेपर फुटीवर थेट सरकारवर हल्लाबोल केला। देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे असा थेट आरोप विरोधकांनी केला। त्याला प्रत्युत्तर देताना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला। पण राजकीय चिखलफेक सुरू असताना रस्त्यावरचा विद्यार्थी मात्र विचारतोय की आमच्या मेहनतीचं काय? या सगळ्या गदारोळात आणि 34 दिवसाच्या वादानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मौन सोडलं। मोदींनी एक्सवर पोस्ट करत देशातील तरुणांना आणि आंदोलकांना थेट संदेश दिलाय की मोदी नक्की काय म्हणाले ऐका। देशातील युवकांची हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे। पेपर लीकच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींवर लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी आणि खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्सची स्थापना करण्यात येईल। पंतप्रधानांनी पुढे स्पष्ट केले की सर्व संबंधित विभागांनी या संदर्भात आवश्यक ती कारवाई तातडीने सुनिश्चित करावी। विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सरकारने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत माफ केलं जाणार नाही। म्हणजेच पंतप्रधानांनी थेट संदेश दिलाय की तपास आता केवळ कागदावर राहणार नाहीये तर फास्ट ट्रॅकच्या कोर्टाच्या माध्यमातून दोषींवर लवकरात लवकर कारवाई किंवा त्यांना गजाआड केलं जाईल। पण आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, पंतप्रधानांच्या या आश्वासनानंतर जंतर मंतरवरचं आंदोलन मागे घेतलं जाईल का? तर याचं उत्तर इतकं सोपं नाहीये। विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट ठीक आहे, पण पेपर फुटी रोखण्यासाठी मूळ सिस्टम कधी बदलणार आहे? कारण ही काही पेपर फुटीची पहिली वेळ नव्हती। याआधीही अनेक पेपर फुटून गेलेत, याआधी अनेक अशा घटना घडल्यात। तर NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कारभारावर पारदर्शकता कधी येणार आहे? आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचं काय? म्हणजेच पंतप्रधानांच्या आदेशामुळे प्रकरणाला वेग नक्कीच मिळेल, दोषींवर कारवाईची टांगती तलवार असेल, पण विद्यार्थ्यांचा जो विश्वास उडालाय या सिस्टमवरचा तो परत मिळवणं हे सरकार समोरचं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे। कष्टाने अभ्यास करायचा, रात्रंदिवस एक करून आणि नीटची तयारी करायची आणि मग नंतर परीक्षेच्या दिवशीच किंवा निकालानंतर कळायचं की पेपर तर आधीच लीक झालाय। ही वेदना फक्त तो परीक्षा देणारा विद्यार्थी आणि त्याचे आई वडीलच समजू शकतात। पंतप्रधान मोदींनी फास्ट ट्रॅक कोर्टाचा आदेश देऊन एक पाऊल पुढे टाकलंय खरं, पण जंतर मंतरवरची ही कोंडी नक्की कधी आणि कशी सुटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण तिथे जो पण काही प्रकार घडला, जी पण काही मारहाण झाली, त्यावर आता कोर्ट सुद्धा बोलायला तयार नाहीये। पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? फास्ट ट्रॅक कोर्टमुळे पेपर लीक सारखे प्रकार कायमचे बंद होतील का? की शिक्षण पद्धतीत अजून मोठ्या बदलांची किंवा
एखाद्या मोठ्या रिनोव्हेशनची गरज आहे, तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.